नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे. मुलांनो, तुम्ही आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिर या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले का? जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आज आपण पाहणार आहोत मराठी बोधकथा. बोधकथेचं नाव आहे एक दिवसाचा पांडुरंग. काय बोधकथेचं नाव? एक दिवसाचा पांडुरंग. तर चला पाहूयात बोधकथा. एका गावात गोपाळ नावाचा साधा शेतकरी राहत होता. तो पांडुरंगाचा फार भक्त. रोज सकाळ संध्याकाळ विठोबाच्या नामस्मरणात रमायचा. पण शेती, संसार, काम यामध्ये त्याला कधी पंढरपूरला जाण्याचा योग येत नव्हता. एकदा त्याच्या मनात आलं, माझ्या विठोबाला भेटायला मला जावं, पण एवढा लांब प्रवास शक्य नाही. काय करू? तेवढ्यात त्याला एक स्वप्न पडलं. विठोबा त्याला म्हणाला, गोपाळा, तू माझं दर्शन घेण्यासाठी एवढा व्याकुळ झालास म्हणून मीच तुझ्याकडे येतो. पण लक्षात ठेव, मी फक्त एका दिवसासाठी येईल. त्यानंतर मला माझ्या भक्तांकडे परत जावं लागेल. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात खळबळ उडाली. गोपाळच्या घरी पांडुरंग प्रकट झाला होता. गावकरी धावत आले. अभिषेक, आरती, कीर्तन, भजन सुरू झालं. प्रत्येक जण पांडुरंगाला भेटायला, नमस्कार करायला आला. सगळा गाव आनंदात न्हाऊन निघाला. रात्र झाली. पांडुरंग जाण्याची वेळ आली. गोपाळ दुःखी होऊन म्हणाला, विठ्ठला, फक्त एक दिवस, एवढ्या लवकर का जातोस? तेव्हा पांडुरंग हसून म्हणाला, गोपाळा, मी फक्त एक दिवस आलो नव्हतो, मी रोज तुझ्या घरी असतो. जेव्हा तू प्रेमानं माझं नाम घेतोस, भक्तिभावाने काम करतोस, तेव्हा मी तुझ्या जवळ असतो. भक्ताला हे लक्षात आलं की त्याचं घरच पंढरपूर होतं. हे ऐकून गोपाळाच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला खरी जाणीव झाली, विठोबा दूर नाही, तो तर आपल्या श्रद्धा आणि प्रेमातच बसतो. कथेचा बोध पहा मुलांनो. देवाला भेटण्यासाठी तीर्थयात्रा, मोठी मंदिरे किंवा सोहळे यांची गरज नाही. खरी भक्ती, प्रेम, प्रामाणिकपणा आणि नामस्मरण यामध्येच पांडुरंग रोज आपल्या जवळ असतो. तर अशा प्रकारे आपली आजची बोधकथा संपलेली आहे. तुम्हाला ही बोधकथा आवडली असेल तर बोधकथेला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.